जय बाळा मित्रांनो, आज आहे वाकी या गावामध्ये. आता वाजले ते 2 दुपारचे आहे. तरी जरा काहीतरी अपघात झालेला आहे शाळकरी मुलींचा. तरी काय झाले ती मला माहीत नाही. तरी विचारा गावकऱ्यांनी जरा जमले ते कसं काय झालं कसं कसं काय तरी तुम्हाला बी कळेल आणि मला बी कळेल. बघू शकता पूर्ण ट्रॉफिक जाम झाले बघा. जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर ट्रॉफिक सगळं जाम झालं आहे. काहीतरी मुलींचा कोणाची शाळकरी मुलींचा अपघात झालेला आहे मित्रांनो. शाळकरी मुलीचा ट्रॅक्टर खाली जाऊन मृत्यू झालेला आहे. बघू शकता इथे. ऐका, तुम्ही किती शिक्षा केली नाही ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. किती मिटवले तुम्हाला सगळ्यावर तुमची तुम्ही 4 आतापर्यंत कन्फर्म होत नाही म्हणजे कायदा किती आपला सक्षम आहे. मित्रांनो, इथं वाकी गावामध्ये शाळेतील मुलीचा अपघात झाला आणि पूर्ण रस्ता रोकोचा केलेला आहे. बघू शकताय पोलिसांचाही बंदोबस्त आहे. पूर्ण ट्रॉफिक जाम केलेला आहे. किंवा शिवण्यात यात आम्ही दोघं काही कॉन्ट्रॅक्ट यायला तयार नाही. तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू. ठेकेदार आणि ट्रॅक्टर मालक, ट्रॅक्टरचं जे वाहन आहे त्या पद्धतीनं आपण पुढे जायचं. मला तुमच्या शब्दावर तुम्ही मान्य करणार आहे. तुम्ही सगळे आपण जाऊ काय अडचण तुम्ही आहे का बघा. तुमचे दोघं तिघं कोण बोलतात तेवढं आम्ही तयार आहे. ठाम तुम्ही बोलताना एक एक जण बोलायला सगळे जण बोलू. कुठे बी एक एक बोला. हॅलो, ऐका, मी नामदेव बापू पाटील अजून 2-4 दीपक आहे. 2-4 जण पोलीस स्टेशनला जातो. त्याच्यावर गुन्हा दाखल करू आपण. लक्षात आलं? जरा बापू ऐकून घ्या बरोबर. गुन्हा दाखल त्यांच्यावर वाहन आणि त्या दोन्हीवर. आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया का? कसं तुमचं मत काय आहे सांगा. आपण आजपर्यंत सर गेलो कुणाला न्याय भेटला सांगा तेवढं सांगा. प्रत्येक निर्णयावर आम्ही ठाम. न्याय भेटला का तेवढं सांगा. तुमच्या निर्णयावर आम्ही ठाम. जर काय असेल ते त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. आता मगा साहेबांनी तुमच्या देखील त्यांचे विचार लोक सांगितले की गुन्हा आम्ही दाखल करू. तक्रार द्या, रस्ता अडवू नका. जे काय रस्ता वाहतूक चालू ठेवा आणि तुम्हाला जी काही कंपनीच्या विरोधात तक्रार द्यायची कायदेशीर जे आहे तक्रार पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल. आम्हाला कायदेशीर
आम्ही दिली तर आम्हाला किती दिवसात न्याय मिळणार एक कधी मिळेल लगेच तुम्हाला कॉपी देणार व्यापारी कॉपी दिली आमच्या मड्या घालून जाऊन टाका रस्त्यासाठी केलं मग आपण तर रस्ता झाला नाही ते मग आता आमची तर माघारी तुम्ही कामाला काय अजून 10 वर्ष काम अजून 10 वर्ष आहेच राहू दे काका ऐक की काम हिथंच का राहिलं त्याकडे मागं राहिलं मोहरा आणला हिथंच का राहिलं हा गुन्हा दाखवले काय होईल आम्हाला माहित आतापर्यंत काय झालं नाही कार आहे सळे तू उभायच्या 2000 माणसं पोरं इथनं जाते 1500 रोज निघतो गाडीची एकशे चोरी झाली ऐका कोणत्या बसतात माणूस गेलेला माणूस येईल जाता ऐका शेजारी पुरगी काय वाढली त्यांनी काय केलं आता त्याने ऍक्शन घेतली नाही आपण काय नाही तुम्ही कोणी बोलू नका. घटना घडलेली अतिशय दुःखद आहे, वाईट आहे. तुमची मुलगी काय, माझी मुलगी काय, तुमची बहीण काय, हे सगळं आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आपण जे रस्त्याचा ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करू, आपण ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करू आणि जे काय तुम्हाला मागा बोललोय त्या विषयावर आता आम्ही निघालो. पण साहेब आले त्यामुळं आपण रस्ता रोको करण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने आपण रस्ता ही खुला करूया आणि पोलीस स्टेशनला जे रितसर कारवाई आहे ती कारवाई करू. मगा जे बोलल्याला त्यांनी शब्द नाही पाळला साहेब. आम्ही ते त्यांची काम आहे ती दोन, एक वाकीत काम सुरू आहे आणि चिंचोलीला काम सुरू आहे. त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. जोपर्यंत आमचं मिटत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही काम सुरू करू नका, एवढे मी करा. डिपार्टमेंट वेगळे बोलता येणार ती काय म्हणजे डिपार्टमेंट मध्ये ठेकेदार झाला ना फोन जे आहे ती टाळा करतो. 1 वर्ष झालं आमचं गाव ज्या अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये येते त्या अधिकाऱ्याला बोलतात तिथे अधिक पिक करतात. त्याच्याकडे 2 चार्ज आहेत, एखादी म्हणून जळगावला एक आणि सोलापूरला एक, येतच नाही. त्याला बोलता येईल मला, कारण काय ते डायरेक्ट आपण त्याला बोलू शकत जेईचा नंबर आहे तुम्हाला बोलू आपण हॅलो. तर विजयाच्या लोकांचं म्हणणं असं आहे की आपलं काय नाव विजयाचं याच्यामध्ये रस्त्याचं काम पेंडिंग आहे, चिंचोलीला चालू आहे, परत आणखी शिवण्यामध्ये चालू आहे, पुढं आणखी काम चालू आहे. पण या लोकांना मी पाठिंबा पण दिलेलं आहे की जेव्हा मध्ये ॲक्सिडेंट झाला होता, ॲक्सिडेंटमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पत्र दिलेलं आहे की बाबा कुठले काम लवकर करावं आणि ॲक्सिडेंट अपघात होऊ नये, त्या ठिकाणी तुमची लोक पण लावावं आणि तुमच्या सुरक्षेची सर्व काळजी घ्यावी मी सांगितलं होतं मी. परंतु तर आता तुम्ही लोकांचं म्हणणं असं की जे जोपर्यंत ते काम करत नाहीत, काम करायला चालू करत नाहीत तोपर्यंत त्यांनी कुठलं काम चालू करत नाही असं यांचं लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही पण तशा प्रकारे लोकांच्या जे कोण ठेकेदार आहे ठेकेदाराला आपण सांगितलं बरं आहे. हो येस
काय की आता तुम्ही नुसतं कामं करून घेतो आमच्याकडून आम्ही सांगितलं तो लोक मारा लागले की आणि त्याची कामं तुम्ही करत चालू आता मला आता त्या मी सांगितलं बरोबर ठीक आहे नंतर बोलूया होता आज नाही दुसरं सुद्धा मी सांगतो बऱ्याच ठिकाणी आता रोड चांगल्यामुळे ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी सुद्धा काय करावं काय करू नये म्हणून मी पत्र सुद्धा दिलेले आहेत या PWDवाल्यांना आता कसं आहे मग असं काही दोन तुला करता येत नाही आपल्याकडे कायदा चालतो त्यानुसार आता त्यांच्या डिपार्टमेंट त्यांनी निर्णय घ्यावा त्याला पत्र दिलेले आहेत त्यांनी आम्हाला बंदूक मागितलं मी काही बंदूक देत ना त्याला ते सोनाचं काम आहे ते मला म्हणतात बंदूक द्या मला तेच नाही म्हणतात काम कर लोक मला पंढरपूर रोडला एक खड्डा आहे बघा म्हणतात एक खड्डा नीट करून नाही म्हटलं दुसरा बंदूक देतो ते करत नाही म्हणजे बरं करणार मग देत नाही म्हणत एक सावळी गेली देत नाही साहेबाला सांगितलं मी लोक मारला लागतं म्हणतो आणि त्या ठिकाणी तुम्ही लोक काम करत नाही ते बरोबर नाही ना म्हणजे आज एखादा माणूस मरतो एखाद्या घराला माणूस गेला तर त्या घरची परिस्थिती काय असते हे तुम्हाला तुमच्या घरचं जाणून कळणार नाही म्हणून पण हे जर जाणून घ्या मला आम्ही बघतो जरूर परिस्थिती काय असते तर त्या परिस्थितीमुळं तुम्ही सर्वांनी ते काम पटपट करणं आणि लोकांच्या अपघात होऊ नये आणि काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं काम आहे तसंच आता मी साहेबांना बोललो आहे त्याच्यावरती आहे ते जो ठेकेदार आहे त्याचप्रमाणे जे ट्रॅक्टरवाला आहे त्याच्यावरती काळजी गुन्हा दाखल होईल आणि काळजी करा होऊन जाईल त्याच्यावरती तर आता रस्ता अडवणं तरी चुकीचा विषय आहे ठीक आहे तुम्ही भावनिक झाला ही घटना चुकीची आहे घटनेचं समर्थन कोणी करणार नाही आहे तर आपण सर्वांनी आता उठावं आपण काळजी कारवाई करणारच आहे त्या सर्वांशी बोललेलो आहे ठेकेदाराच्या बद्दल बी गुन्हा दाखल न्याय मिळाला गुन्हा दाखल केला न्याय मग काय गुन्हा दाखल करणार आपण आपण जे काळजीची कारवाई आहे काळजी कारवाई करणार त्याच्यावरती आपण असं काय करणार आता ऐका साहेबांनी सांगितलंय ऐका आता मी थांबा पाहुणा आता आपण सगळ्यांनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या मुलीसाठी घेऊया श्रद्धांजली सगळ्यांनी व्हाव्या आणि हे आता स्थगित करूया आम्ही ठेकेदाराकडे आम्ही जातो तिथं आणि हे कार्यक्रम म्हणजे रस्ता चालू होऊ द्या हे उगा आता ही करत बसू नका सगळेजण हे आम्ही तुमच्याबरोबर आहे नाही त्याने ऐकलं तर वाकीतलं काम आणि चिंचोलीचं काम आपण बंद पाडू मी तुमच्या बरोबर आहे बंद करणं बरोबर नाही त्यांच्या कुटुंबाला जे पाहिजे ते आपण सहकार्य करूया सहकार्य काढू सगळ्यांनी उभा राहून एक 2 मिनिटं श्रद्धांजली व्हावी उभा राहून त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे का नुसता काल या कुटुंबाला आपण न्याय देऊया 100% मी तुमच्या बरोबर आहे आणि सरकारचा कार्यक्रम घेऊन ऐका मी सांगतोय का तुझ्या धनाजी कोकरे जे आपल्या शाळेची विद्यार्थी तुमच्या गावची मुलगी म्हणजे वाटते आणि रविवारीची मुलगी आहे अतिशय दुःखद घटना घडलेली आहे त्या घटनेचा त्या घटनेमुळे आपल्या सर्व तुमच्या मार्गांवर आपण ऋतुजाची जी घटना घडलेली आहे अत्यंत वाईट घटना आहे त्या
कुटुंबाबरोबर आपण नरळेवाडी आणि वाकी ग्रामस्थ राहूया. त्या मुलीला त्या कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न करूया. ऋतुजाच्या मृत्यूबद्दल आपल्या नरळेवाडी आणि वाकी ग्रामस्थ हायस्कूलच्या वतीनं आपण 2 मिनिटं शांततेत स्तब्धत राहून आपण श्रद्धांजली वाहूया एवढी आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्यांनी 2 मिनिटं शांत राहा. शांत उभा राहा दोन. ओम शांती शांती शांती. चला सगळेजण चला. चला सगळे. पडते पडते खरी पडते गाडी साहेब हे पडते खाली खाली बसा खाली खाली आपल्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांना मी वैयक्तिक काम सुरू करू देणार. मी तुमची सगळी
मित्रांनो शाळकरी मुलीचा ट्रॅक्टर खाली जाऊन मृत्यू झालेला आहे, बघू शकता इथे.